नमस्कार, स्वरांजली व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये कार्तिक अमावस्या कधी आहे, शुभ मुहूर्त, दान धर्मविधी जाणून घेऊया। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते। अमावस्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे। कार्तिक अमावस्या दरवर्षी महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते। कार्तिक महिन्यामध्ये नदीमध्ये स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते। पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते। पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्यास शांती मिळते। धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वी तलावर येतात, त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते। त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो। जाणून घेऊया कार्तिक अमावस्या कधी आहे। कार्तिक अमावस्या यंदाच म्हणजे 2024 मध्ये 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 सुरू होईल, तर 1 डिसेंबरला सकाळी 11:50 संपेल। उदय तिथीनुसार अमावस्या ही शनिवारी 30 नोव्हेंबरला असणार आहे। कार्तिक अमावस्येला स्नान मुहूर्त। कार्तिक अमावस्येचे व्रत 30 नोव्हेंबरला असणार आहे। या दिवशी गंगा स्नानाचा शुभ मुहूर्त पहाटे 5:08 ते 6:02 असणार आहे। या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी 11:49 पासून ते 13:31 असेल। या काळात पूजा, दानधर्म केले जाते। या दिवशी पूजा विधी कार्तिक अमावस्या ब्रह्ममुहूर्तावर उठावे, त्यानंतर गंगा नदीवर किंवा पवित्र स्थानावर जाऊन स्नान करावे। स्नान केल्यानंतर श्री विष्णूंचे आणि पूर्वजांचे नामस्मरण करा, त्यांची प्रार्थना करायला हवी। या दिवशी विधिवत पूजा केल्याने अनेक संकटापासून मुक्ती मिळते। तसेच या दिवशी एक वाटीभर तांदूळ घेऊन त्याचा भात करतात, त्यामध्ये मीठ न घालता दही टाकून घरावरून उतरवून टाकायचं। त्यानंतर तो भात वाहत्या पाण्यात टाकायचा किंवा झाडाखाली टाकावे। या दिवशी श्री विष्णूचे नामस्मरण फलदायी ठरते। या दिवशी व्रत केल्यास देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो। अमावस्याच्या दिवशी कालसर्पदोष आणि शनिदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते। तर कार्तिक अमावस्येला भाताचा उपाय नक्की करावा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।